ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. नमस्ते नमस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कुलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मे महालक्ष्मी नमस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम श्रीं महालक्ष्मी नमः. ओम नमो ज्याद्या वेदपती पाद्या बुद्धीच्या नायका सकळ विद्याच्या कारका नमस्कार तुझ एका करी कार्यारंभी. नमो शारदा ब्रह्मनंदिनी सर्व विद्याची तू स्वामिनी सर्व ब्रह्मादिकाची जननी प्रणवपिनी तुझा नमन. तू मुख्याशी करशी वाचळ पंगुशी लघविशी अचळ ऐशी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन. ब्रह्मामुखे सरस्वती पिलित्वा निश्चिती ब्रह्म तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालाशी निश्चिती. तुझी पंचायतना आकृती तुझ लागी नमन करी. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतना आक्त अनेक नमिले सर्वदा असो जिची ही स्तुती जाण. त्या लक्ष्मीशी करुणी नमन करतसे स्तुती आरंभोन. भक्तिभावे करुणिया जय भव दुःख विनाशके भक्त पालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके. जय लक्ष्मी तुझ नमन. तू अनंत अवतार धरुण दुष्टजना करशी शासन आणि भक्ताचे करी रक्षण. आनंदे करशी लक्ष्मी तो नमन असो गुरुवरा सुख निधान तो गुरुराया. स्मरू त्या पवित्र चरण चित्तशुद्धी होईल. लक्ष शरण येती तुते त्यांच्या नाशशी तो दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वाची विश्वरी सर्वथा आम्हा लागे प्रसन्नता हो. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वंधे महारात्री महा अविद्ये महालक्ष्मी नमस्तुते. तुझे जे आश्रित भक्तजन त्यांशी नाही विपत्ती जाण ते तव आश्रयाती पाहुण धन्य होती त्रैलोकी. तो विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाचे करशी पालन. विश्वात्मिका असशी म्हणून धारण करशी जगत्रया. तो त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करे. विनाशावे आमचे वैरी हेची कार्य करावे. तुझशी मागितो हाची वर जेव्हा आम्हाशी संकट थोर पडेल तेव्हा तो तर घेऊन विघ्न निवारावे. तो ती दत्तात्रेय शिष्याशी सांगे मार्कंडेय सुत सांगे शौनिकाय श्रवण तुम्ही करावे. एका तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करीजे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी. पुरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भुवरी जी कथा घडली साकारी तीचा जी कथिन. त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवा राजा राज्य करी. नाता असे तो विदा माझी भूलोकी तो पराक्रमी. सुरतचंद्रिका नामी राणी पतिव्रता असे ज्ञानी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी. तयाशी संतती असे 8-7 सुत पाठोपाठ शांबाला नामे दीट सुता होती तयाची. नगर प्रारंगे उदाहरणे खेळे ती राजनंदिनी तये वेळी राजगृही आश्चर्य वर्तले अपार. महालक्ष्मी चिंतीमणी राई जरी राजगृही तरी राजहस्ते जनी नांदेल सुख समृद्धी. जरी जाईल गरिबा घरी तो स्वार्थी खाईन संपदा सारी. इतर अर्थ जनता सारी दारिद्र्य राही विचार ऐसा करून वृद्ध नारी रूप घेऊन हाती काठी ती धरून राजद्वारी प्रगटली होती. तेथे एकदाशी धावी दाशी दारापाशी कुशे कोण हवे तुझशी जाणे तुझ कोणापाशी. तू असशी कोणाची कोण कोण्या जागा राशी जाण राजगृहा येण्या कारण सांग गे जशी माऊली. बोले रुद्ररूपी लक्ष्मी जगदीश द्विज स्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी. पूर्वजन्मे तुझी राणे वैश्यभार्या होती जाणे. संघर्ष करी रात्रदिनी ऐसे जीवन तयाचे. वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नीशी मारी. नाना परी छोड करी अन्न पाणी ते मिळेना.
तेने नारी संतापली, गृह टाकून निघाली. राणीवनी भटकली, दया येई मज तिची. मी जाणवणे तिच्यापाशी, पुशिले तिच्या दुःखाशी. उपदेश केला तिजसी, तिचे समाधान करी. व्रत देही सुख संते, लक्ष्मी व्रताची महंती. सांगतली तिच्यासाठी पूजा विधी कथिली. व्रते सांगतल्या रीती, तरी करी श्रद्धेने ती भक्ती. लक्ष्मी व्रत ती आचारी झाली ती. लक्ष्मी प्रसन्न, दारिद्र्य फिटले. कलह ती संपले, धनधान्य गृही वसे. आनंद झाला श्रीकृपे. लक्ष्मी व्रता आचरती, भाग्यानवती क्षिती. दोघे लक्ष्मी लोका जाती, स्त्रीकृपे करुण्या. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढे सहस्र वर्ष वैभवात. रावणी जन्मली राजकुळात. पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची. नाना सुखे नाना ऐश्वर, भोगावया मिळे त्या राणीस. भुलवणी ऐश्वर्य सुखास, विसर पडे त्या व्रताचा. लक्ष्मी व्रताचे स्मरण करावया आले मी जाण. सांग माझे आगमन विस्मृती माझ्या तुझ्या राणीला. एकूणी तिचे वच, कौतुक झाले दासीस. श्रद्धेने विचारी हृदयेस, लक्ष्मी व्रताची महंती. जोडून या दोन्ही कर, दासी विनवी हृदयेस. सांगे मज लक्ष्मी व्रत, कैसे केव्हा आचरावे. लक्ष्मी रुद्ररूपधारी, प्रसन्न होई दासीवरी. व्रताची महंती सारी, कथन करी सापेक्षे. मासा माझे मार्गशीर्ष, त्यात असे विश्वरी अंश. तोची योग्य लक्ष्मी व्रताचा श्रेष्ठ पद मानिला. गुरुवारी मासा माझे, वसा घेई राही वतस्थ. मन राखी शांत स्वस्थ, शुद्ध चरण वर्तावे. जल पूर्ण कलश वा घागर घेई तया माझी. पैसा सुपारी दुर्वा घाली, हळद कुंकुमाची बोटी लावी. कलशाच्या अष्ट दिशाने पंच वृक्षाच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नेट ठेवी. स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी. जमीन सडा सामर्जन करी, बैठक त्यावरी पाटाची करी. सववारा रांगोळी रेखावी, कलश ठेवी पाटावरी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण, तिची महासरस्वती. जो महालक्ष्मीची पूजा करी, तयावरी कृपा करी धारी. या कारणास तवा पूजा सत्वरी. जगन्माता सर्वदा ती भक्त वसला. जगन्माता तिची पूजा करावी तत्वता. आद्यादिभूषणे गंधक्षदा, पुष्प पत्र धूप दीप नैवेद्य. राजोपचारे यथाशक्ती, भावे पूजावी महाशक्ती. सकर्पूर तांबूल अर्पण, भक्तिभावे करावे जाण. ओम श्रीम हिम श्रीम लक्ष्मी महालक्ष्मीय नमः म्हणावे. श्री लक्ष्मी मातेचे पूजन करावे. दूध फल मिष्टान्न ठेवावे, नैवेद्य अर्पावा लक्ष्मी माये. मग देवीची आरती करी, मनोभावे ती प्रार्थना करी. लक्ष्मी माते इच्छा सांगावी, येणे होई कृपा जोवरी. भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथा माते. यथाशक्ती तव भक्ते, मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणून चुकीत सेवेत चूक क्षमा करोने. भक्तासाठी येई गे धावणे, प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी, तू राहावे घरीदारी. दारिद्र्य दुःख निवारी, सुख ठेवी सगळीका. विपुला हो धनसंपत्ती, कधी न येते आपत्ती. दीर्घायु असे संतती, भाग्य तेजस्वी करी. कमळासने सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते. माहे जगन्माते, लक्ष्मी दवे नमस्तुते. अशी करावी प्रार्थना, घाले साष्टांग नमना. पूर्ण होती मनोकामना, व्रत असे आचरिता. उपास करी दिवसाशी, फळ फुल दूध आहार करी. मनी घेई श्रीनाम परी, जेणे लक्ष्मी कृपा करी. सायंकाळी करी गोपूजन, करी नहा नैवेद्य अर्पण. मज जेवी तू आपण, सहकुटुंबी आनंदे. दुसऱ्या दिनी कलश जल, ओती विहिरी वा नदी जली. 5 फांद्या त्या 5 ठिकाणी, एक एक ठेवी तू. तो घरी परत येशी, पूजा केली जी त्या ठाई. हळदकुंक वावणी, नमस्कार भावे करी. एकूणी झाली दासी संतुष्ट, बोले तुझ दिले बहु कष्ट. करीना होशी तुरुष्ट, क्षमा करी रुद्ध माये. आता जाई राणीपाशी, निरोप देई तिजसे. तेथे थांब तू जराशी. राणी येई जड करी, परित्या शुद्ध. राणी वैभवाचा गर्व झाला, वृद्धेचा निरोप गेला. येई ती गर्व करून, राणी म्हणे कागे तिरडे. कशास येशी मजकडे, कोण एकी तुझे पवाडे. निघोनी जाई येतोनी. लक्ष्मी बोले त्या राणीशी, राजवैभवे माझसे
ताम उन्नत होशी विसरली पर्व स्थिती. आज अति शुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण. केला सत्वा अपमान पड भोगे दयाचे तू. एकूणी ती शापवाणी रागे लाल झाली राणे. वृद्धे करी मारहाणे तेव्हा बोलशी ती. वृद्ध नारी लक्ष्मी माता मणी हणे हिची. इथे आता क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी निघाली तेथून शांबाला ती सामोरी. दोघा दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे. वृद्धेकडून तिजला राजगृही त्या वृद्धाला. कळला शांबालेला क्षमा याची ती बाला. देखोनी सालस बाला वृद्धे येई कळवळा. लक्ष्मीचा तो वसा सांगितला तिचा लागी. दिन असे मार्गशीरातला गुरुवारी असे पहिला. तो लक्ष्मीनारायण पूजिला राजकन्येने भक्तिभावे. अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी. मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करती झाली. श्रद्धेश्वर नामे नृप मालधर त्याचा पुत्र. राजकन्ये मिळेवर विवाह होई तयाचा. नृपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली. कृपा ती लक्ष्मी मावली तया सतत लावली. भद्रशवा नृप आणि सूर्यचंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे करुणी दारिद्र्य आले दोघांसी. हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई. 18 विश्वे दारिद्र्य अन्ना दशा पातली. लक्ष्मी करी अवकृपा चाले ती कोणाची मात्रा. पडे येती मी ती स्वकर्ता. कडे येती ती स्वकर्मा. भोगावी लागते जगी. राजराणी ती म्हणून दुःख भोगी क्षणोक्षणी. हाला हाला रात्र दिने भोगी काय ते सुचेना. राणी ती विचार करी ती बोली नरपती. जामाता आपला भला साय मागावे तया ते. जाई तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी. दया उपजे अंतरी साय काही आजी करी. तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला. विश्रांती घ्या बैसला नदी काठी तो इकला. राजगृहातील दाशी आल्या होत्या त्या पाण्याशी. पाहती भद्रशवाशी करती त्या वासपुशी. कोठून झाले आगमन आहात कुणाचे कोण. आमचे सांगे नाम संपूर्ण. एकोणी करू मार्गदर्शन. वदनी शोभे राजलक्षण. परिदशा दिशेहीन दिन. सत्य असेल ते सांगे जाण. करा म्हणा मोकळे सत्वरे. नोप पाही त्या दाशी ते सांगे सर्व नाता गोते. नवल होई कोणी धावती जाती त्वरेने. राजगृही शांबला नृप वृत्तांत ऐकला. सर्व एकूणीच तिला आश्चर्य होई बहुत. शांबाले काय केले मेनका दाशीस बोले. वस्त्रभूषण घेऊन पित्यास माझ्या आणि भद्रसभा आणि राजद्वारी सत्कार तयाचा करी भारी. सर्व दास दाशी सेवेकरी होते तत्परा. नृपाच्या शिवीला पंचपक्वान्याचे ते भोजन. त्याचे कराया मनोरंजन. मधुर गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध होते नृप शिवेचे. काही दिवस राहून पाहुणचार घेऊन राजा चाले परतोनी आपल्या त्या नगराशी. जाताना त्याची कन्येने हंडा भरवणे द्रव्याने. पिता देई प्रेमाने वंदन करी पित्याशी. राजा म्हणे संतोषोने स्वधामा पोचे येऊन. बोले आपल्या पत्नीशी द्रव्य देखी जे आणले. हंडा पाहे उघडून आश्चर्य आले घडून. द्रव्य ते नष्ट होऊन तया हाते कोडशे होते. सूर्यचंद्रिका अहंकारी अपमानाती लक्ष्मीचा करी. म्हणून अकल्याण होई झाले होते सर्व. लक्ष्मी सत्ते कन्या शांबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ते उन्मत्त. राजगृही त्या वैभवित विपुल असे भरोणी. सुरतचंद्रिका होई भिकारी. जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी. कन्या प्रेमे करुणी ती बाला. मातेच करी नमन करी आदर सत्कार. दिन असे गुरुवारी मार्गशीर्ष मासातला. लक्ष्मीव्रत शांबाला करी भक्ती राजभार्या. मातेची करी व्रता भाव भक्ती करून या. माता राही काही दिवस निघाली सूर्यचंद्रिका. लक्ष्मीव्रत केले म्हणून श्रीमंती लावली तिच्याशी. पुढे काही काळ वर्तला माहेरी येई शांबाला. परी तेथे विचित्र आला अनुभव. मातृकृती नीचा न देता द्रव्य पित्याशी. कोडसे देती तयाशी रक्त हिस. म्हणून माता कोपली त्या शांबालीला काही. माहेरी न कोणी पुशे स्वपुत्राच्या भेटी. पुत्रीच्या भेटीसह आली नाही माता. आणि परी त्या शांबालीला मातेचा रागण आला. सत्वरी ती पतिगृह आली. गेल्या पाहुली निघताना करी गोष्ट. घेई थोडे तेथे मीठ. मग ते धरणी नीट निघाली आपली नगरी.
येऊन पोची राजमंदिरी राजा बालेसे विचारी गेली होती तुझ्या माहेरी काय आणले राणी तिथून ती त्यावरी उत्तर देई राज्याचे मी ते सारा आणि नवल होई ते कोणी श्याम बालेच्या पतिव्रती तो बोलिला पत्नीला पाहू दे दाखवी मला ते कुणी श्यामबाला म्हणे धीर थोडा धरी मग सांगूने आचार्याशी भोजन आडणी करावी पती ते भोजन वैसवी चकित झाला तोही तेव्हा तोही श्यामबाला करी काय ताटी थोडे मीठ वाढे तेव्हा वस्तू ताटातली रुचकर अशी लागली बाला ते चतुर खरी चतुर म्हणे हीच राज्य सारा म्हणे करिता विचार नपासही पटले ते मग त्या वयतांनी लक्ष्मी स्मरण करोनी भोजन केल्या आनंदोने सुखे ती नांदू लागली असे व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुखीला भल जगात प्राप्त होई सुखसम धनधान्याची होई वृद्धी अशी व्रताची ह्या प्रसिद्धी असे सर्वत्र भुवरी श्री पुरुष भाविक जन लक्ष्मीव्रताचे आचरण त्या ठेवी वैभवात जाणा सत्य सत्य वच हेई असे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद प्राणी विस्तारे असे वर्णिले सर्व ही धनधान्य लाभायाशी सौख्यती मिळावयाची इच्छा पूर्ण होवयाची लक्ष्मीव्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठण केव्हा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लावेल हाती ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी या पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठण करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न दी समृद्धी धनधान्य भूमी गृह ऐश्वर्य वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करुणे ऐश्वर्य प्राप्त झाल्यावर करू नये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मीव्रत आचरे करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्त स्वकिया तयाकडून करावावे धनलाभ सर्वा होई असे लक्ष्मीव्रताचा महिमा मालती दत्तात्रेय करी वर्णना लग म्हणवणे करी ओम श्रीमान नमः रोज सकाळी रात्री सहस्रनामाचा लक्ष्मीचा करील जो हा जप सुख समृद्धी सिद्धी लाभत श्री लक्ष्मी कृपा करी तयावरी ओम श्रीमान नमः लक्ष्मीव्रत संकल्प सिद्धी साक्षात सहस्र जप रोज करी नित्य नेमे करुणिया श्री भक्त मालती दत्तात्रेय ग्रंथ लिहवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचती ऐकती वाजी भक्ती कृपा करी लक्ष्मी माता की जय.